नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आलेली आहे, मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, लाडकी बहीण योजनेतील मोठा दिलासा आणि महिन्यांचा 3 हप्ता देखील तुम्हाला येऊ शकतो. 3 महिन्याचा हप्ता एकत्रित तुम्हाला 4,500 रुपये मिळणार. बघा, त्या संदर्भात काय मोठी अपडेट आहे आणि पुढे तुम्हाला 21 रुपये मिळणार आहेत का, त्या संदर्भात मोठी माहिती आपण नवीन अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता मोठी अपडेट, मोठी नवीन लेटेस्ट अपडेट आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. पुढे बघा, राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेतील राज्यातील लाखो महिलांसाठी थेट आर्थिक आधार दिला आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाची मदत दिली जाते. आणि विशेष म्हणजे या योजनेचा राजकीयदृष्ट्या मोठा परिणाम झाला असून महायुतीचे सरकार पुन्हा सोबत सत्तेत येणार असा मोठा वाटा बोलले जात आहेत. बघा, त्यामुळे सर्वात मोठी अपडेट आहे. मात्र या योजनेतील राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडत असल्याची चर्चा देखील सुरू झाली होती. परंतु इतर विभागांचा निधी वळवून लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात आल्याचे आरोपही झालेले आहेत. या दरम्यान काही महिलांना हप्ता वेळेवर न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहेत. थेट रस्त्यावर उतरत लागले आहेत अनेक महिलांचे KYC पूर्ण झाल्यामुळे हप्ते थांबण्यात आले, तर काही महिलांना KYC करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची तक्रार पुढे आलेली आहे. पुढे बघा, दरम्यान जे मंत्री आहेत हसन मुश्रीफ यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा भविष्यात मासिक हप्ता 1,500 वरून 21 रुपये करण्याचे त्यांनी संकेत दिले. बघा, आम्ही जे बोलतो ते आम्ही करतो आणि त्यांनी सांगितले 1,500 वरून तुम्हाला 21 रुपये आम्ही पुढे करणार आहोत. तसेच पुढे बघा, अधिवेशनानंतर संबंधित सुमारे खाते पुन्हा महायुतीकडे येईल आणि महिलांना 2100 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात लाडक्या बहिणींसाठी आर्थिक मदत दिलासा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बघा, मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर कठोर भूमिका घेत संबंधित महिलांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या योजनेसाठी अर्ज करताना पाठवण्यात आलेल्या नियम व अटी काही लाभार्थ्यांना डावल्याचे समोर आले असून सध्या तरी या अर्जांची सखोल पडताळणी सुरू आहे. आणि दरम्यान लाडक्या बहिणींसाठी आता अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे 3 महिन्यांचे तुम्हाला एकत्र हप्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला थेट 4,500 रुपये जमा होणार आहेत. आणि काही महिलांच्या आधीच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला असला तरी अनेक महिलांना त्यांचे 3 महिन्यांचे पैसे प्रलंबित, हे सर्व पैसे आता कमी मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहेत. बघा, मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि ही सर्वात मोठी नवीन लेटेस्ट अपडेट आहे, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघू शकता, आता जे मंत्री आहेत, आता जे अजित पवार साहेबांच्या जागेवर त्यांच्या पत्नी होणार आहेत. आता सुमित्रा पवार जे आहेत ते उपमुख्यमंत्री होणार आहेत. आणि आता जे महिलांचं खातं आहे, म्हणजे जे उपमुख्यमंत्रीचं खाते त्यांच्या हाती येणार आहे. बघा, आणि ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणींना पुढील अजून जे नवीन पुढे 21 रुपये हप्ता वाढ आणि तुम्हाला जे नवीन सुविधा मिळणार आहेत, त्यासाठी ही महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला शेअर करायचा आहे, लाईक करायचं आहे, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायचं आहे. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.